श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 31. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. नमो नमो श्री पुरुषोत्तमा. तुझा काय सांगावा महिमा, तुझ्या कृपे ह्या माझ्या नेमा. आज सिद्धी येत असे, तूच माझा हात धरुनी मज चालविसी भक्तिमार्गात. अंतप्रेरणा तूच देऊन लेखन सेवा घडविली. बोल बोबडे बाळ बोलते, तरीही माता कौतुक करते. तैसी माझ्या लेखन सेवेन स्वीकारावे दातारा. तुझे कराया गुणवर्णन, कवी विद्वान पंडितजन. येती तेथे माझे वचन, कैसे असेल ही चिंता. परी शबरीचा भाव धरिला, भोळा मी तो असे म्हणाला. म्हणून केले या रचनेला, गोड मानून घ्यायचे. कलयुगी ह्या तुझे दर्शने, आहे दुर्लभ ह्याचे भान. मनी ठेवणी संत चरण, श्री पुरुषोत्तम धरत असे. भूलोकीचे देव संतते, संत कृपेने ज्ञान उजळते. सत्कर्माचे वर्तन घडते, परमार्थ साधे प्रपंच न ये रे सोडिता. परमार्थ न ये तो जोडिता. पुण्यपदरास जोडू जाता, होती अपार कष्टते. मानवी आयुष्य पडे लहान, होईना पूजा श्रवण पठन. साधे ते नामस्मरण, तेही ना घडे स्वस्थ चित्त होण्यासाठी साधू संतांच्या पडाव्या गाठी. त्याची जीवा मार्गदर्शक होती मोक्षमार्गीच्या प्रवासा. आधी प्रपंच नीट घडावा, मग मोक्षाचा विचार करावा. प्रपंचासाठी धनाचा ठेवा, हवा वाटतो गाठीस. मानवी प्रयत्न पडते अपुरे, तेथे तुझी साथ हवी रे. म्हणून नियम व्रते सारे, मार्ग उपासना. जरी मार्ग ते आचरावे, पदरी तरी का फळ पडावे. अधिकस्य अधिक मिळावे, फल आमुचे पदरात. म्हणूनच 3 वर्षांनी तू धाडिली ही अधिक पर्वणी. जिचे नेम नियम पाळूने उद्धरले बहुतजन. मलमास 3 वर्षांनी येत असे तो कालगणनी. पुरुषोत्तम नाम त्यास देवनी, तूच केला थोरतो. ह्या अधिक मासी जाण, करिता पवित्र स्नानदान. जप जाप्य तप साधन, करिता हरी संतोषे. अधिक मासाचे महिमान, सांगती शास्त्र अन पुराण. पद्मपुराणीचे ह्याचे कथन, आले असे गोडते. पद्मपुराणीचा तो आधार घेऊन ग्रंथ हा लिहिला थोर. अधिक मास महात्म्य फार अद्भुत आणि अतर्क्य. तयाचे वर्णिता थोरवी, एक अध्यायी नवी कथा सांगू जाता बरवी. झाले 30 अध्याय, 30 अध्यायाचे खांब 30 उभारिले या मंदिरास. आता पुरुषोत्तम मूर्तीस खास असे गोड स्थापिली. दृढ निष्ठेच्या पायावरी भक्ती भिंत उभारली वरी. नक्षी रेखिली त्याचेवरी निर्मळ शुद्ध भावाची. आता या भक्त मंदिरास चढवू जातो तो कळस अध्याय लेखनास साह्य व्हावे श्रीहरी. श्रोतृवर्गास वंदन माझे, ये अध्यायीचे निवेदन. प्रारंभ करतो तुम्हा लागून, श्रवणास व्हावे सादर. नैमिषारण्यी ऋषीमुनींनी प्रश्न केला सुता लागुनी. तो सांगे अधिक मास कहाणी. लक्ष्मीनारायण संवादे. मलमासे कैसा जन्मला, महत्व काय असे त्याला. उपासना विधी कथिला आहे प्रथम अध्यायी. दुसऱ्या अध्यायी गोमाता वर्णन आणि इंद्रियाचे गर्वहरण. मुखधेनूचे अमंगल कारण का ते आहे वर्णिले. तिसरे अध्यायी पौलव ऋषी शापू गेले इंद्रराजासी. सर्व देवता धेनू पोटासी लपल्या का तो ये भाग. चौथे अध्यायी ब्राह्मण सेवा. ब्राह्मण कसा असावा नसावा हा भाग वर्णिला आहे बरवा. सत्पात्र कोण आहे हे कथा त्याच अध्यायात. कर्मफळाची आली तेथ, कर्मानुसार फलपदरात. कैसे येती ते कथिले. ब्राह्मणे शापिले नृगराजाला, सरडा होऊनी कुपात पडला. कृष्ण दर्शने तो उद्धरला. कथा 5व्या अध्यायीची. दीपदान दीप प्रज्वलन, मांजर उद्धरिले कशानं. ही कथा आली छान, पहावे 6वे अध्यायी. 7व्या अध्यायी कथन शांकली ब्राह्मण भार्या 2. एक मोठी श्रद्धावान, धाकोटी पूजा विध्वंसक. मोठी ती दिवा लावत असे, धाकटी तो भिजवीत असे. ती दुष्कृत्य करी ऐसे, म्हणून गेली अधोगती. 8वे अध्यायी कथानक. नर्मदा तीरीचा ब्राह्मण एक, पै पाजी मानून उदक. वारुळीच्या शेषास शेषे दिले विपुल धन. असोनी तो अति कृपण, देवोनी दान झाला धनवान. अंती शेष प्रसादे. महिस्मृतीच्या विधवा विप्रस्त्री करी अधिकात स्नान व्रताती. 7 दिवसांचे पुण्योदक हाती पडता उद्धरली तुर्जिया. काशी क्षेत्री काशीनाथ होऊन पुनर्जन्म तो घेऊन, वृद्ध विधवेस उद्धारून नेली ही कथा 9वाध्यायी. 10व्या अध्यायी कथा भारी. ब्राह्मण एक दरिद्र तरी मौन व्रता ते आचरी, उद्धार त्याचा झाला. 11व्या अध्यायाची कथा पंचपर्वांची सांगे महानता आणि अधिकाची श्रेष्ठता. कथाभाग हा आला. अमावस्या आणि पौर्णिमा ह्या पर्वांची विशेष महिमा. श्रवण करीती झाली रमा त्या 12वा अध्यायी.
13व्या अध्यायी कथन त्रिरात्रींचे आले महान दशमी ते द्वादशी जाण महत्व तेथे वर्णिले ते. दुर्वासे शापिले अंबरीशास तेव्हा धावला श्रीनिवास निज भक्ताच्या रक्षणास. कथा ही 14व्या अध्यायी. श्रीरामांनी द्वादशीस मारोनिया शतमुखी रावणास राज्य दिले मिळवून विभीषणास. ती कथा 15वे अध्याय. 16वे अध्याय. इंद्र अप्सरा पिशाच होऊन फिरेवेनंतर कन्या ऋषीची करी उद्धरता तिथे झाली ही कथा. कथा धर्मशर्माची त्रिरात्रीच्या पुण्याईची आणि पिशाच उद्धाराची आली 17व्या अध्यायी. पुढे 18व्या अध्यायात विप्रकन्या एक श्रेष्ठ वैधव्य तिला झाले प्राप्त. आली काशी नगरात तेथे करुणी व्रताचरण तिला मिळाले सौभाग्यदान. ती मंगलागौरी नावानं झाली पुढे प्रख्यात. कथा ती 19व्यात. 3 दिवसांचे पुण्य देत विप्र उद्धरी राक्षसाप्रत. कथा भागतो आला. प्रभास नगरी सौराष्ट्रातील सोमशर्मा ब्राह्मण तेथील. तो स्नानाचे पुण्य मंगल जोडीत असे गाठीला. 3 दिनांचे पुण्य देऊन उद्धरीला राक्षस त्याने हे आले असे कथन त्या 20व्या अध्यायी. 21व्या अध्यायीचे कथन विप्रसेवा ती करुणी सेवकाचे कुष्ठ निवारण झाले ऐसा ये भाग. महिस्मृती नगरीचा विप्रपुत्र ताक विक्री करत होता करीत. विप्रकन्या तीही करीत होती विक्रय देहाचा. गुरु होऊनी नारायण करी तयांचे उद्धरण. अधिक मासी नेमस्त आचरण घेई तो करवून. दोघांचाही उद्धार केला. कथा ही आली अध्यायाला 22, 23, 24व्याला आला असे भाग हा. 25व्या अध्यायात पार्वती अरुंधती संवाद. तेथ मलमासी करीती गौरी पंचकव्रत अखंड सौभाग्य लादले. 26व्या अध्यायी कथा वीरबाहूची भार्या व्रता नाव ठेविता ज्वरे वनिता बहुतापे पोळली. नृपाचे तिने भरले कान. प्रधान भार्यासहित त्यानं करुनिया बंदिवान ठेवले ते पाहून. स्वप्नी आज्ञा नृपासी मुक्त करी रे दोघांचे ऐसे देती स्वये ऋषिकेसी. कथा भागतो आला. 27व्या अध्यायी. कथा आली सुशर्माने अंगिरा ऋषीच कथिली. मासी ती विष्णू पूजा घडली. वृत्ती पालटे पाप्याची. 28व्या अध्यायात पतिव्रतेचा धर्म तेथ सांगितला आहे श्रेष्ठ. सोदाहरण देऊनी ताप विप्रकुमारांचा मोठा. भिल्लिनीने उदक शिंपता निवारण झाली भवव्यथा. महिमा पतिव्रताचा. 29व्या अध्यायात उद्यापन विधी तो साध्यंत बोलिता झाला रमणात. प्रश्न ऐकून तियेचा. 30व्या अध्यायात विशेषत्वे बृहण नारदीय पुराणीची येथे घेतली कास सांगे. येथे अनादराचे फल काय. द्रौपदीने गत जन्मात निंदिले अधिक मास व्रत. तेही इह जन्मात वनवासी ती जाहली. हा अध्याय 31वा. तो कळस अध्याय आहे बर्वा म्हणून आद्रे परिसावा. श्रद्धा ठेवणे अंतरी. या अध्यायाचे करिता वाचन. संपूर्ण ग्रंथाचे होय दर्शन. वरी तोषितो हरिनारायण करी कृपादान ते. जरी नित्य न होय ग्रंथपठन तरी हा अध्याय वाचिजे पूर्ण. अथवा करी याचे श्रवण संपूर्ण फल ये हाता. अति आदरे ग्रंथ वाचावा. अधिक मासी पुरुषोत्तम स्मरावा. महिमा त्याचा नित्य गावा. भक्तिभावे करुनिया. साधुनी मलमास पर्वणी जे करीती व्रते प्रेमानी. तयावरी तोषुनी श्रीहरी करी कृपा वर्षाव. हे 31 अध्याय ग्रंथाचे जणू दीप ते भावाचे. लावून पूजन श्रीहरीचे सानंदाने चला करू. प्रत्येक अध्याय पुष्प एक आहे बहुत सुवासिक. त्याची गुंफोनी माळ सुरेख गालू हरीच्या ती गळा. हा मोक्ष मुक्ती सोपान. 31 त्या पायऱ्या छान. चढून जाऊ घेऊ दर्शन मोक्षदाता श्रीहरीचे. अधिक मासी ग्रंथ वाचन. स्नानदान हरिदर्शन. विष्णू नामाचे नित्य स्मरण. सानंदे करू चला. दरिद्र लयास जाईल. धनाने घर भरेल. शांती सौख्य लाभेल. आचरिता तीव्रते. पुत्रपौत्र गुणवान असतील जे सुलक्षण. ठरतील जे कुलभूषण तैसे ते होतील. पत्नी मिळेल सुशील शांत. लक्ष्मी राहील घरात. सुख दुःखात देईल साथ. वाढविल गृहसौख्य. पती लाभेल सद्गुणी. लेवविल सौभाग्यलेनी. सुखी ठेवेल सदा जीवनी. मनोरथा पुरवुनी. ऐसे लाभ तो नरनारीसी. ये व्रती मिळेल खास. फक्त असावा दृढ विश्वास श्रीहरीच्या चरणास. श्रद्धा भक्तीची पायरी. मोक्ष मंदिर तयावरी. चढून जाता वरी वरी. होय वृत्ती पालटू. कुबुद्धी जात असे लयास. सुबुद्धी लाभे खास. जी जागवी विवेकास. रात्रंदिन जीवनी. अंतरसाक्षी तो भगवान. सांभाळी तो सर्वा लागून. ना तो कधी उपेक्षून कोणी सुखी जाहला. बहुभाग्याने लाभला नरदेह जो आपला. तोच सार्थकी लावा याला भक्तिमार्ग हाच खरा.
मी माझे माझे म्हणावे आणि जे जे जोडीत जावे ते सर्व लागे इथे सोडावे. बोलावणे ते येतो बंद मुठीनं, जातो हात पसरून, सोबतीस न काही घेऊन, सत्यमनी हे जाणं. पैसा अडका धन दौलत सारी मागे राही येत, सोबतीस ना काही येत एक पुण्या वाचोनी. पुण्य न मिळे बाजारी, न मिळे न फिरती दारोदारी, केवळ पुण्याचीच शिदोरी सद्गतीस कामा ये. स्नान करिता पुण्य लाभते, दान करिता पुण्य भेटते, पूजा करिता पुण्य मिळते. पुण्य संचय करावा, जप करावा, तप करावा, सत्कर्म ते आचरावे, नामामृतास सेवित जावे, तेने पुण्य लाभते. पुण्य बांधून घ्यावे पदरी, पुण्याने जिंकावा श्रीहरी. पुण्याची वास वैकुंठपुरी, भाग्यवंता मिळत असे. इथे पुण्याची करण्या जोडणी, तत्पर असावे सदा जीवनी. अहम जोडूनी शरण जाऊनी, स्वहितास साधावे. स्वहित साधण्याचा असेल निश्चय जयाचा, तेने मास सोडून शरण जाऊनी स्वहितास साधावे. स्वहित साधण्याचा असेल निश्चय जयाचा, तेने मास हा अधिका कधी न चुकवावा. अधिक मास थोर पर्वणी, तीन चुकवावी कुणी. व्रतनियमे दान ध्यानी, श्रीहरी ते स्मरावे. व्रतवैकल्य उपास उपासना, करिता आवडीने जाना. हर्ष होत असे नारायणा, दयार्द्र तो कनवाळू. श्रीहरी कृपा होण्यासाठी ग्रंथ वाचावा श्रद्धा धरुनी मोठी. एक एक अक्षरा होय भेटी, इथे शब्द ब्रह्माची. शब्दपूजा बांधून बरवी, मीही अर्पिली एक एक ओवी. ओवी गातसे हरीची गोडवी. तोषवाय शत्रुजन, येथे माझे काहीच नसे, सर्व काही त्याचेच असे. तो लिहिविल जैसे तैसे, लेखन आहे केलेले. तेने बोलविले मी बोललो, तेने चालविले मी चाललो, तेने नाचविले मी नाचलो त्याच्याच हरिभजनात. तेने त्याचेच महिमान केवळ माझे निमित्त करून, हे घेतले आहे लिहवून. इतरे जना कारणे, जनतारूपी जनार्दन तोच माझा पुरुषोत्तम जाण. तयाचरणी हे लेखन सेवा म्हणून अर्पितो. माझे हे बोबडे बोल गोड मानून घेईल गोपाल. हा मनी विश्वास अटळ, धरून कार्या प्रेरिलो. सुत जे सांगे ती ऋषींसी, नारायण सांगे जे लक्ष्मीस. पुराणांचा आधार जयास, ते हे महात्म्य अधिकाचे. मलमास तोची अधिकाचे फलही अधिक. पुरुषोत्तम मास एक, नाव आहे मोक्षाची. नाव ती ना सोडावी, जीवे तातडी ती करावी. विवेके उडी घालावी, नावेत त्या सत्वर. तुम्ही सकल विद्वत जना, माझी आहे एक प्रार्थना. उणे पुरे न म्हणी आणा, करा स्वीकार ग्रंथाचा. व्यय नामे संवत्सरे, शके 1928 बरे. पौष द्वादशी दिनी सत्वरे, प्रारंभ केला लेखना. तेच संवत्सरे माघ मासी, तिथी सप्तमी. लाभली खाशी गजानन महाराज प्रकट दिनासी. ग्रंथ पूर्ण झाला. कवी वाचक श्रोते मंडळी, मजवरी करा कृपा सावली. आशीर्वादास्तव अंजुली, गोविंद तनय जोडीत असे. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचा संमत. गोविंद तनय विरचित 31 गोडहा. इति श्री कृष्णार्पणमस्तु. इति श्री अधिक मास महात्म्य संपूर्ण.